नमस्कार. आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ज्याचं नाव आहे लर्न विथ पॅशन. आणि दिवाळी आहे, सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. आई फराळ करते आहे, बाबा आणखी काही करतात, पण तुम्ही थोडेसे नाराज आहात ना, कारण बाबाने छोटा कंदील आणलाय. कंदिलाच्या प्राइस मध्ये 4 कंदील अगदी फ्री फ्री फ्री. हो, ही कोणतीही बिझनेस ऍडव्हर्टाइज नाही, तुम्ही करू शकता मात्र यापासून बिझनेस. याच्यात लागणार आहे तुम्हाला एक असिस्टंट आणि रंगीत कागद, फेविकॉल आणि एक बरणी, त्याचबरोबर कात्री, दोरा आणि पेन. या असिस्टंट सोबत आपण लगेच येऊया कामाकडे. याच्यासाठी लागणार आहे बरणीचा आकार पहा. बरणीला आपण या ठिकाणी लावूया 2 अगोदर कागद. चला तर कापूया पट्ट्या. याच्यासाठी घेतले मी 2 रंगीत कागद. कट कर. रंगीत कागद समजून त्या दर हा. ओके. आणि हा कागद कापण्यासाठी आपण करणार आहोत एक युक्ती. दोरा घेणार आहोत आणि दोरा या ठिकाणी अडकवणार आहोत. ओके. आणि घट्ट समजून बघा, दोऱ्याने कागद कापलाय आणि ही दोऱ्याने कापलेली पट्टी आपण आता याच्यावरती चिकटवणार. तोपर्यंत समृद्धी याची दुसरी पट्टी काढ आणि याला लावूया फेविकॉल. समृद्धी दुसरी पट्टी आण. पुरेसा फेविकॉल लावून घेऊया जेणेकरून ही पट्टी निघणार नाही. आणि या ठिकाणी आपण ती करूया पेस्ट. एक करूया खाली आणि एक करूया वरती. दुसऱ्या कागदाची समृद्धीने पट्टी काढलेली आहे, ती पट्टी आपण लगेच लावूया. येस, ही पहा. आणि ही सुद्धा पट्टी आपण या ठिकाणी याला जर समृद्धी धर डबा. ओके. असिस्टंट आपल्यासाठी एवढ्यासाठी लागणार आहे. तुम्ही जर छोटे असाल तर एक मोठा असिस्टंट लागेल आणि जर मोठे असाल तर छोटा असिस्टंट आपल्याला लागेल. या ठिकाणी 2 रंगाच्या पट्ट्या लावलेल्या आहेत आपण. आणि आता याच्या पुढची कृती करूया. याच्यासाठी लागणार आहे आपल्याला दुसरा एक रंगीत कागद, ज्याच्या आपण तयार करणार आहोत शंकरपाळ्या. शंकरपाळी म्हणा, करंजी म्हणा, तुम्ही जे काही करत असाल ते. साधारण आपण अंदाज घेऊया. एवढ्या आकाराची जर करंजी आपण इथे लावली तर आपलं अधिक चांगलं होईल. मी इथे ही करंजी करायला घेतोय. पहिल्यांदा घातला हा कागद. पुन्हा माझ्या असिस्टंटला मी हात मारणार आहे. समृद्धी का दोरा, दोरा कुठे गेला दे. हा, चला कट केलास ना ते? नाही. आणि दोऱ्याने केला कागद कट. आता याच्यापासून करणार आहोत. आता याच्यापासून छोटा आणि या आकाराचे कागद आता आपण कट करणार आहोत. म्हणजे जेणेकरून छानशा आपल्याला करंज्या किंवा शंकरपाळ्या तयार करता येतील आणि याला लावता येतील. आणि हे काम मी देणार आहे समृद्धीकडे. समृद्धी बनवेल याच्यापासून करंज्या सगळ्या, या किंवा शंकरपाळ्या म्हणतात, जे काही करेल ते. पाहूया. कट करून घेतलेलं आहे. आणि अशाच आपल्याला किती लागतील याच्या अंदाजाने आपण त्या करायच्या आहेत. दुसरा एक कागद घेणार, दुसरा रंगाचा कागद घेणार आहोत. त्याच्यापासून सुद्धा आपण तशाच पद्धतीचं काम करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा एकाच आकाराच्या त्या यायला हव्यात. कट कर. आकाराच्या दुसऱ्या रंगाचा सुद्धा आपण कागद कट करून घेऊया. दोऱ्याचा वापर करूया. दोऱ्याचा वापर केल्यामुळे काय होतं तर आपल्याला सहज रीतीने कापायला मिळतं. येस. आणि पुन्हा तेवढ्याच आकाराचे चौकोन काढूया.
आता हे असे चौकोन समृद्धी काढेल बराबर बराबर पुढचे. तोपर्यंत आपण पुढे काय करणार आहोत, समृद्धी हे तुझ्याकडे घे आता आणि ह्याचं कागदाचे चौकोन काढतो. ओके, तोपर्यंत पुढचं बघूया कशा पद्धतीने आपण हे करणार आहोत पुढे. सगळ्यात पहिल्यांदा फेविकॉलचा एक ठिपका काढून घेऊया इथे. आणि जास्त फेविकॉल लावू नका मात्र. जर जास्त लावलात तर काय होणार आहे, तो कागद चिकटायला खूप हे होणार नाही, काम करणार नाही. आणि जर अति कमी लावला तरीसुद्धा चिकटणार नाही. बघा अशा पद्धतीच्या करंज्या किंवा शंकरपाळ्या ज्या तुम्ही काही म्हणतात ते तयार करायचे आहेत. बराबर बराबर समृद्धी इथे कापते आहे. समृद्धीचं कापून होईपर्यंत आपण हे करूया. समृद्धी गोल्डन कलर कागद दे जरा. याच्यामध्ये या अशा करंज्या करूया. बराबर जेवढ्या लागतील तेवढ्या साधारण अंदाजाने आपण त्या करायच्या आहेत. ओके, थोडंसं हे झालं आहे, मिसमॅच झालं आपलं. ठीक आहे, इथे हा चिकटवला. आणि याच्यावरती जरा सुंदरपणा यावा यासाठी एक सोनेरी पट्टी काढूया. सोनेरी कागद घेतला आहे आणि आपल्याला जेवढ्या आकाराची पट्टी पाहिजे तेवढ्या आकाराची पट्टी काढायची आहे. सरळ पट्टी कापून घेऊया. सोनेरी कागद घेतल्यामुळे काय होतंय, थांबा ना, हलू नका, आलेली आहे. आणि या सोनेरी पट्टीपासून आता छोटे छोटे चौकोन काढूया. ओके, म्हणजे हा चौकोन जर आपण काढला तर बरोबर या ठिकाणी अशा पद्धतीने रंग तयार होईल. समृद्धी करते. समृद्धीला आपण त्या अगोदर सांगितलं होतं त्या पद्धतीने समृद्धी तयार करणार आहे. पुढचे आपण काही थोडेच आपण इथे करून दाखवणार आहोत आत्ता अगोदर. बाकी समृद्धी तयार करेल. बघा मगाचा जो आकार होता त्या आकाराला अधिक चांगलं सुशोभित करण्याचं काम या गोल्डन टिकलीने केलं आहे. आणि टिकली पण काढायची कशी आहे, कापताना चौरसच कापा आणि लावताना मात्र ती पतंगासारखी म्हणजे शंकरपाळीच्या आकाराची करून लावा. ओके, अशा हे तयार करायचे आहेत. आणि हा आपला डब्बा आता जरा वरती बांधूया. समृद्धी तोपर्यंत बनवणार आहे. आता हा डबा वरती बांधण्याचं कारण काय आहे, तर आपल्याला इथे खाली जरा झालर लावायचे आहे. आणि झालर लावण्यासाठी मी घेतले आहेत हे 2 हिरवे रंगाचे कागद. याचा झालर बनवूया म्हणजे जेणेकरून या शेपट्या किंवा आपण त्याला झालर म्हणतो ती झालर आपण करणार आहोत. याच्यासाठी लागणार आहेत हे कागद. अशा आहे तशाच्या तशा घड्या मी घेतल्या आहेत. फक्त घडी कापत असताना आपल्याला कशा पद्धतीने कापायचे ते आपण पाहूया जरा. समृद्धी तोपर्यंत आपल्याला लागणाऱ्या सगळ्या हे करते आहे. चिकटव समृद्धी, ठीक आहे. ही झालर आपण करतोय. तर जरा घाई गडबड करू नका मायाची, तुम्ही जरा निवांतपणाने का. ओके, हे बघा झालं ना छानसा स्कर्ट टाईप असं. आता याला लावूया फेविकॉल. समृद्धीने बघा रे बापरे, समृद्धीने तोपर्यंत भरपूरच हे केल्या तयार, छानपैकी तयार झालेले आहेत आपल्या बऱ्याचशी पैकी. आणि हा फेविकॉल लावला आहे या ठिकाणी. समृद्धीने पण वेग धरला, एकदम गती पकडली चांगलीच. थोडासा फेविकॉल पसरवून घ्या आणि एक झालर काढूया. जर समजून डबा धर. ओके, असे झालं ते घट्ट धर बाळा, घालतोय. ओके, डबावरती बांधल्यामुळे काय फायदा होतोय, तर आपल्याला हे लावणं सोपं जाणार आहे जरा. ओके, झालं बघा. ओके, अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने लावूया. समृद्धी धर बाळा. समृद्धीने बऱ्याचशा शंकरपाळ्या तयार केलेल्या आहेत. बघा इथे आपण पाहू शकतो काहीच मिनिटात सहजासहजी एखादा असा छोटासा असिस्टंट जरी आपल्यासोबत असला तरी तो लगेच करू शकतो. चला आता आपला असिस्टंट आपल्याला आणखी मदत करेल लगेच.
समृद्धी पटापट असं फेविकॉल लावून दे मला. हा बघा एवढाच फेविकॉल लावायचा आहे या ठिकाणी आणि ही शंकरपाळी इथे चिकटवायची आहे. आता याच्यामध्ये आपण करताना काय करणार आहोत, एक निळी एक गुलाबी. बघा किती भराभर आपल्याला हे मिळायला लागलंय काम. दिवाळी म्हटली की फटाके आला, मस्ती आली, मजा आली. पण मित्रांनो लक्षात घ्या, गेली 3 वर्ष युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू आहे, त्याच्याने काही प्रदूषण झालं नाही. पण तुम्ही फटाक्या ज्या लावणार त्याच्याने प्रदूषण होणार आहे याचं भान तुम्हाला असू द्या. त्यामुळे फटाक्या लावाच, पण आपली एक उज्ज्वल अशी परंपरा आहे ज्याच्या आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या 9 किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय धरोहर म्हणून मान्यता दिली आहे. त्यापैकी कोणताही एक किल्ला तयार करा आणि दुर्गोत्सवासाठी तुम्ही तो तयार करा. तुमचा सेल्फी घ्या आणि अपलोड करा www.durgotsav.com वरती आणि भाग घ्या त्या स्पर्धेमध्ये आणि एका आंतरराष्ट्रीय विक्रमामध्ये सहभागी व्हा. हा पहा बोलता आपला कंदील सुद्धा तयार झालेला आहे. पहा कशा पद्धतीने छान दिसतोय. आता फक्त थोडी एक सोनेरी पट्टी आपण त्याला मध्ये लावूया म्हणजे ते अधिक चांगलं दिसेल. याच्यासाठी मी काढणार आहे पुन्हा एक सोनेरी पट्टी. बघा आपल्याला जेवढ्या रुंदीची हवी आहे तेवढ्या रुंदीची आपण साधारण ती पट्टी काढायची आहे. आणि मध लावण्यासाठी आणखी एक पट्टी काढूया, सोनेरी पट्टी. आणि या सोनेरी पट्टीला लावूया फेविकॉल आणि सोनेरी पट्टी पुन्हा आपण त्याच्याबरोबर मधून लावूया. समृद्धी फिरो जरा म्हणजे कुठे मारायचं वगैरे. ओके. आणि हा आपला तयार झालेला आहे आकाश कंदील. आणि थोडीशी पट्टी कमी करते. युनेस्कोने जे छत्रपती शिवाजी महाराजांचे 9 किल्ले जागतिक धरोहर म्हणून मान्यता दिली, त्यापैकी एखादा किल्ल्याची प्रतिकृती तुम्ही साकारा आणि आपला सेल्फी काढून अपलोड करा www.durgotsav.com वरती आणि मिळवा आपल्याला एक प्रमाणपत्र आणि सामील व्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा एक विक्रम करण्यासाठी. करा असं काही, जग म्हणे आम्हाला असं जमणारच नाही. हॅपी दिवाळी.